हॅलो फ्रेंड्स, सॉरी आज जरा उशिरा भाग टाकला. सुरुवात करते आजच्या भागाला. पूजा बाहेर गॅलरीत जाऊन फोन रिसीव्ह करते. मेसेज बघितला, थँक्यू. पूजा कंटाळा आला होता, झोप येत नव्हती म्हणून खाली येऊन स्वतःसाठी चहा बनवते आणि फोनमधला व्हिडिओ बघतच चहा पित असते. तेवढ्यात विहान येतो. वहिनी झोपली नाहीस? आता झोपेन. उद्याची तयारी केलीस का? पूजा: हां केली आहे. तुम्ही व्हिडिओ बघितला? आणि हो, दुसरं काम केलं का? विहान: हो बघितला व्हिडिओ आणि काम पण झालं. पूजा थोडा वेळ दोघे बोलून आपल्या रूममध्ये झोपायला जातात. पूजा रूममध्ये येते तर सनी शांतपणे झोपलेला असतो. मागच्या 2 दिवसात खूप धावपळ झाली होती. जेवण तर लक्षातच नसायचं. झोपेत खूप निरागस दिसत असतो. पूजा जवळ निरखून बघत असल्याला मिठी मारून झोपते. किती छान दिसतात. पिंक कोट, सरळ नाक, रंग सावळा असला तरी चेहऱ्यावर तेज होतं. त्याची बियर्ड, दाढी, परफेक्ट बॉडी बायप्स. मी जरा जास्तच विचार करते. मी पण बघितलं पाहिजे कुठे ती आहे. मी पण ना कुठून कुठे गेली. जाऊ दे, उद्यापासून सगळं पाहिल्यासारखं होणार. मी असताना तुम्ही टेन्शनमध्ये अशक्य. अर्धांगिनी आहे, प्रॉब्लेम्स पण विभागून भेटणार. बोलतच हळू सनीच्या गालावर ओठ टेकवते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे शांत असतात. सनी आणि पूजासुद्धा तयार होऊन निघतात. दादा गाडी कॉलेजकडे घ्या, पूजा ड्रायव्हरला बोलते. तसं सनी कपाळावर आठ्या पाडून, का? काही गरज नाही तिकडे जायची. तरी चला तुम्ही, बोलून सनीचा हात हातात घेऊन बसते. दोघे कॉलेजमध्ये पोहोचतात. आधीच तिकडे पप्पा आणि काकासुद्धा आलेले असतात. नको पूजा, माघारी जाऊ. सनी: जाऊया चला, तुम्ही असल्याशिवाय काही काम होणार नाही. पूजा हसतच हातात हात घेऊन कॉन्फरन्स रूमकडे नेत असते. पूजाची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे कायम हसत असायची. प्रसन्न चेहरा तिला बघितला तरी चेहऱ्यावर आपोआप स्माईल यायची. कॉन्फरन्स रूममध्ये आधीच कॉलेज एचओडी, पिऊन, सनी, पूजा, विहान, रॅगिंग झालेली मुलगी आणि तिचे पेरेंट्स, राज, करण, शेवटी कॉलेज कमिटी मेंबर आणि ट्रस्टी येतात. तुमच्याकडे काही प्रूफ आहे का? स्वतःला प्रूफ करायला? कॉलेज कमिटी, करण, राज दोघे मान खाली घालतात. सनीला सुद्धा वाईट वाटतं. तो पूजाचा हात घट्ट पकडूनच खाली मान घालणार. तेवढ्यात आहे प्रूफ. सगळे बघतात तर तो विहान असतो. दाखवा. कमिटी मेंबर. विहान प्रोजेक्टरवर व्हिडिओ चालू करतो. त्यात कॉलेजमधला एक पिऊन नशेतच दारू पीत बोलत असतो. तो व्हिडिओ लांबून शूट केलेला दिसत असतो. ती पोरं लयच येडी आहेत. सगळं त्यांच्यावर आलं तरी गप्प बसलेत. पहिला पिऊन: हो ना, पण त्यांनी केलंय म्हणून गप्प बसलेत ना. दुसरा: नाही, त्यांनी काहीच केलं नाही. तिसरा: तुला कसं माहिती? पहिला: कारण त्या पोरीला मी कोंडलं होतं. मोठ्यानेच हसतच तिसरा: म्हणजे? दुसरा: अरे ते पोरं प्लॅन सांगत होते तेव्हाच ऐकलं होतं मी. पण मला वाटलं साले करतील काहीतरी. पण साले बेवडे त्यांचे मित्र पिऊन टल्ली झाले आणि विसरून गेले. असे त्या मुलीचा माज मला उतरवायचा होता. माझ्याबद्दल तिने कंप्लेंट केली होती. एका रात्रीत मस्ती उतरली. तिसरा हसतच. व्हिडिओ ऑफ होतो. हे सगळं बघून पिऊन पळून जायच्या आत विहान त्याला पकडतो. नंतर दुसरा पिऊनसुद्धा: मी नाही काय केलंय, मी नशेत बोललो. हे सगळं खोटं आहे. पिऊन: अजून काही पुरावे आहेत का? कमिटी मेंबर: हो आहेत. पूजा खिशातून पेन ड्राईव्ह काढते आणि बॅगमधून काही प्रिंट काढते. हा या पिऊनचा फोनचा डाटा, ज्यात कॉलेजच्या कित्येक मुलींचे लपून छपून फोटो व्हिडिओ काढलेत. ते सगळं आणि याचीही इन्फॉर्मेशन. मागे याच कारणामुळे त्या कॉलेजमधून काढून टाकलं होतं. सनी सहित सगळेच डोळे फाडून सगळं बघत असतात. तर ती मुलगी रडायला लागली होती. तिचे आईवडील तिला शांत करत होते. पूजासुद्धा पुढे होऊन तिला शांत करतच, तू आम्हाला मदत केलीस म्हणून कळालं. पण यापुढे काळजीने वागायचं आणि अशा लोकांना सोडू नकोस. 2 मार सगळ्यांसमोर, त्याशिवाय त्यांना अक्कल नाही येणार. कोणत्या मुलीच्या वाटेला जायचा विचारसुद्धा करणार नाही. पूजा: हो दी. ती मुलगी जाऊन त्या पिऊनला कानाखाली मारते आणि नंतर करण आणि राजकडे जाऊन सॉरी बोलते. बाकीचे 2 पिऊन येऊन त्या पिऊनला पकडतात. पूजा सनीशी जरी येते आणि हळूच: निघायचं का? थांबायचं अजून? हसतच सनी पप्पा आणि काकांकडे बघून निघतोय म्हणून सांगतो तर पप्पा आणि काका कॉलेज कमिटी आणि ट्रस्टीसमोर ओळख करून देतात. हा आमचा मुलगा आणि सुनबाई. मुलीची आई: बाळा, तुझे उपकार खूप झाले. नाहीतर चुकीच्या माणसाला शिक्षा झाली असती. हात जोडतच: हात नका जोडू. तुम्ही मोठे आहात. तुम्ही सगळ्यांची मदत केली म्हणून जमलं. आणि हो, लतिका, पुढे कॉलेजमध्ये काहीही प्रॉब्लेम येऊ दे. करण आणि राजला हेल्प माग किंवा मला कॉल कर. आम्ही सोबत असू. पूजा: बरं चला, आम्हाला उशीर होतोय. सनी तेवढ्यात पोलीससुद्धा येतात. सनी पूजा बाहेर येतात. आता सनी पूजाचा हात धरून जग जिंकल्याची स्माईल घेऊन कौतुकाने पुढे चालत असतो. पार्किंगमध्ये येतात. पूजा मागे जाऊन बसते. सनी ड्रायव्हिंग सीटवर बसतो. पूजा पुढे ये. सनी तेवढ्यात विहान येऊन सनी शेजारी सीटवर बसतो आणि चलो ब्रो. तू. सनी कपाळावर आठ्या पडत: हो, मला हाफ वे सोड ना, माझं काम आहे. विहान: बरं चल. सनी सनी मिरर सेट करतो ज्यातून पूजा दिसते. पण पूजा खाली मान घालून फोन बघत असते. ब्रो, वहिनीसोबतच आहे, नंतर बघ ना. विहान हसतच. तसं पूजा वर बघते ते सनी लाजत असतो. तिघे निघतात. बरं, तुम्ही एवढं सगळं केलं कधी आणि कसं केलं? सनी: ऑल क्रेडिट गोज टू वहिनी. विहान: म्हणजे? सनी मिररमधून पूजाकडे बघत: आम्ही सगळ्यांनी मिळून इन्फॉर्मेशन काढली होती. ऑलमोस्ट 90%.
पण एक्झॅक्ट कॉन्फेक्शन नव्हतं. म्हणून वहिनीने प्लॅन केला. विहान आणि त्यात त्याच्यासोबत काम करणारे पिऊने सुद्धा साथ दिली. नाहीतर झालं नसतं. पूजा, प्लॅन काय होता? सनी, त्या दिवशी पार्टीमध्ये 4च पिऊन होते. सगळ्यांची इन्फॉर्मेशन काढली. त्यात त्या पिऊनची इन्फॉर्मेशन काढली. तेव्हाच कळलं तो मुलींबाबतीत वाईट नजरेचा आहे. त्यात त्या रॅगिंग झालेल्या मुलीसोबत भांडण झालेलं. आणि मग प्लॅननुसार पहिल्या दिवशी मी आणि करण लपून छपून त्याच्या घरात शोधलं काही भेटते का. पण काही भेटलं नाही आणि त्याच टायमाला आम्ही त्या 2 साथीदार पिऊनला दारू पाजत बिझी ठेवायला लावलं. त्यात मुली आणि दारू म्हणजे अतिप्रिय. पहिल्या दिवशी दारू पिताना काहीच बोलला नाही, पण दुसऱ्या दिवशी सगळं बोलला. विहान, ओह सनी, कितीची पाजली? पूजा, वहिनी, जास्त नाही, फक्त 10,000त पटला. विहान हसतच, एवढी गरज नव्हती त्याला, तर 5,000 पण जास्त झाले असते. पूजा, सनी अजूनही पूजाला थँक्यू बोलला नव्हता. ब्रो, वहिनीच्या फ्रेंड्सने खूप हेल्प केली म्हणून आम्ही सगळं लवकर केलं. विहान, कोण कोण? सनी, ते सोनाली, ऐश्वर्या, करण. पण भाई, ते सगळे इन्फॉर्मेशन काढण्यात एक्सपर्ट आहेत आणि त्यात वहिनीने त्याच्या फोनची सुद्धा इन्फॉर्मेशन काढली. खरंच माझं सुद्धा एवढं डोकं चालत नव्हतं. विहान पूर्ण वेळ कसं झालं, काय झालं, कोणी केलं, काय सांगत असतो. त्यात पूजा आणि तिचे फ्रेंड्स सगळ्यांचं कौतुक करत असतात. बरं ब्रो, पुढे साईडला घे, माझं काम आहे, तुम्ही जा ऑफिसला. विहान उतरतो. पूजा पुढे येऊन बसते. सनी, मला नाही बसायचं. पूजा, का? ये ना पुढे प्लीज. सनी लाडीगुडी लावत, नाही, चला लवकर, कंपनी जायचं आहे, उशीर होईल. तुम्ही काय मला सुट्टी देणार आहात काय? पूजा, पुढच्या 5 मिनिटात कंपनीत पोहोचतात. सनी पटकन उतरून पूजासाठी दार उघडतो. पूजा उतरल्यावर हक करायला पुढे जातो की पूजा हाताने थांबवते. हात नका लावू तुम्ही आणि बोलू पण नका. पूजा, मी काय केलंय? सनी जवळ जात, तुम्ही ना सॉरी बोलता ना, थँक्यू. पूजा गाल फुगवून, थँक्यू बोलायला हक तर करू दे ना. सनी, नो, आधी सॉरी नंतर थँक्यू. तुम्ही काय बोलला मला? तू आमच्यामध्ये पडायचं नाही, तुझा इथे काही संबंध नाही. म्हणजे मी आपली फॅमिली म्हणून सगळं करते आणि तुम्ही एका झटक्यात असं बोलून मला बाजूला केलं? मला नाही बोलायचं तुमच्याशी. पूजा, सॉरी ना बच्चा, वाटलं तर कान पकडतो. पूजा चेहरा दुसरीकडे करते. चिनू इकडे बघ तर. सनी, नाही, मला नाही बघायचं. एकतर माझी चूक नसताना बोललात, वर असं बोलला, तुझा संबंध नाहीत. पूजाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. हट झाली होती. सनी पुढे होऊन डोळे पुसणार तेवढ्यात पूजा, मला नाही बोलायचं तुमच्याशी बोलून निघून जाते. तुला मनवल्याशिवाय मी सुद्धा गप्प बसणार नाही. सनी पळतच तिच्या मागे लिफ्टमध्ये जात असतो. तेवढ्यात पूजा लिफ्ट बंद करून सनीला सोडून निघून जाते. सनी विचार करतच केबिनमध्ये इकडे तिकडे फिरत असतो. काय करू म्हणजे हिचा राग जाईल. तेवढ्यात, मे आय कम इन सर? जॉन, हा बरं झालं आलात. सनी, काही काम होतं का सर? जॉन, हो, म्हणजे मीराला राग आला तर कसं म्हणतोस तू? सनी, सर, अजून आमची भांडणं झालं नाहीत. जॉन लाजतच. सनी कपाळावर हात मारतो आणि मनातच, माझं काय चाललं आणि हा काय लाजतोय? पण सर, असं काय विचारताय तुम्ही? जॉन, पूजा चिडली आहे, कळत नाही काय करू. चेअरवर बसत, सनी, त्याच्या मॅमला फ्लॉवर किंवा गिफ्ट द्या. जॉन, हां, ही आयडिया छान आहे. सनी लगेच एक्सायटेड होत. सनी लगेच बुके ऑर्डर करतो आणि गिफ्ट काय घेऊ याचा विचार करत असतो की त्याला आठवतं की ती परफ्यूमबद्दल बोलली. मग ठरवतो तिच्यासाठी ब्रँडेड परफ्यूम कलेक्शन मागवतो. थोड्या वेळाने विहान येतो सनीसोबत कॅबिनमध्ये बसून. भाई, वहिनीच्या फ्रेंड्सने आपल्याला हेल्प केली. आज आपण डिनरला बोलवायचे का? विहान, हां चालेल. पूजाला एकदा विचार फोन लावतो. सनी काम करतच पूजा फोन कट करते. मॅडम जास्त चिडल्या वाटतं. सनी मनातच, काय झालं भाई? विहान, काही नाही, फोन लाव तुझ्या बहिणीला आणि खाली बोलवून घे. सनी, ओके. विहान फोन करून पूजाला खाली बोलवतो. वहिनी, भाई म्हणतोय की तुझ्या फ्रेंड्सला डिनरला बोलवायचं, म्हणजे आपल्याला हेल्प केली ना त्या सगळ्यांनी. विहान, मी कधी बोललो? सनी पटकन बोलून जातो, काही गरज नाही, आम्ही बाहेर जाऊ. पूजा, अगं तसं नाही, म्हणजे सनी बोलतच असतो की वहिनी मीच बोललो तर भाई बोलला की एकदा तुम्हाला विचारून प्लॅन करू. विहान, नक्की का? पूजा, सनी विहानला इशारा करतो, तसे 1 मिनिट, माझा कॉल आहे. म्हणतच विहान बाहेर निघून जातो. सनी उठून पूजाजवळ येत हातात हात घेणार तर पूजा मागे सरकते. ओके थांब, ऐक, तुला हेल्प केली त्या सगळ्या फ्रेंड्सला बोलव घरी. सनी, त्यात सुमेधा पण आहे, पण मी तिला नंतर बाहेर बोलवेन. पूजा, ओके ठीक आहे, बोलव आज. सनी, मी जाऊ? पूजा, ऐक ना, सॉरी ना. पूजा, सनी, मी असं बोलले असते तर. पूजा थंडपणे बोलते आणि निघून जाते. पूजा लंच ब्रेकमध्ये ऐश्वर्या आणि सोनालीला डिनरला घरी यायचं सांगते. ऐक ना, सुमेधाने पण हेल्प केली आहे. पूजा, यार पण ती आली तर बोर होईल, आपल्याला गप्पा पण मारता येणार नाही. सोनाली, हां ना, आणि तिला पण अनकम्फर्टेबल होईल. ऐश्वर्या, मी पण तोच विचार करत होते. परत बाहेर ट्रीट देणार आहे तेव्हा बोलवेन. आज असेही करण येणार नाही. पूजा, का? ऐश्वर्या, अगं तो आउट ऑफ टाऊन आहे. पूजा, बरं येतो आम्ही संध्याकाळी. ऐश्वर्या, सगळ्यांनी 3 दिवस सुट्टी घेतल्यामुळे काम भरपूर होतं.
दिवस असा निघून जातो आणि इकडे सनीला सुद्धा कामातून वेळ भेटत नव्हता. संध्याकाळी घरी पूजा रूममध्ये येते तर बेडवर लाल गुलाबांचा बुके आणि गिफ्ट होतं. पूजा म्हणतच, हे कोणासाठी असेल? आमची रूम म्हणजे माझ्यासाठी किंवा यांच्यासाठी असणार. जाऊ दे, बघू, नाव असेलच. जवळ जाऊन बघते तर त्यावर सॉरी नोट असतं. तेवढ्या सनी दार उघडून आत येतो. तिला बुके हातात घेतलेलं बघून स्माईल करत, आवडले तुला सनी? पूजा काही न बोलता फ्रेश व्हायला निघून जाते. पूजा म्हणतच, यांना काय वाटलं मी असले गिफ्ट बघून लगेच सॉरी एक्सेप्ट करेन? थोड्या वेळाने फ्रेश होऊन साडी घालून खाली येते. 5 मिनिटांनी फोन येतो. तसं पूजा त्यांना घ्यायला बाहेर जाते. पूजा, भारी ग घर? सोनाली इकडे तिकडे बघत, हा ना, म्हणजे अशी घरं आपण कधी बघितलीच नाही. ऐश्वर्या, पूजा स्माईल करत, घर कसं का असे ना, त्यात राहणारी माणसं चांगली पाहिजेत आणि इथले खूप चांगले आहेत. बोलतच पूजा त्यांना हॉलमध्ये घेऊन येते. विहान नुकताच खाली येऊन बसलेला असतो. सोनालीला बघून स्पीचलेस होतो. पिंक कुर्ता, मोकळे सोडलेले केस, क्यूट वाटत होती. पूजा सगळ्यांसोबत ओळख करून देते. हुशार आहेत, मुली असून सुद्धा मुलांसारखं काम केलं. आजी कौतुक करत, हो ना, आम्ही तर सगळ्या अपेक्षा सोडल्या होत्या, कारण ऐश्वर्या, सोनाली आम्ही फक्त मदत केली. बाकी सगळं पूजा आणि विहानचा प्लॅनिंग होता. सगळ्यांशी गप्पा मारत बसतात. मी आलेच. पूजा उठतच असते की सनी पायऱ्यावरून खाली येताना दिसतो. वाव, कसले भारी दिसतायत आज. पूजा एकटक बघतच मनातच मी रागाला गेली त्यांच्यावर. मी त्यांना असं कसं बोलू शकते? पूजा किचनमध्ये जाते. कोणाचं लक्ष नाही बघून सनी किचनकडे जातो. सनीला बघून मेड निघून जाते. पूजा जेवण बाहेर आणून डायनिंग टेबलवर ठेवत होती. पूजा, मला कॉफी दे ना. सनी, आता जेवण करणार आहे ना, मग कशाला हवी आहे कॉफी? पूजा, मी नाही करणार. सनी, ओके, नका करू, पण मी कॉफी बनवून देणार नाही. पूजा, गिफ्ट आवडले का? सनी जवळ जात, अजून मोठं नाही का भेटलं? पूजा चिडून हॉलमध्ये निघून जाते. एवढं छान गिफ्ट दिलं तरीही चिडते. सनी, बघू हिच्या मैत्रिणीला विचारून. सनी फोन काढतच असतो. टेबलवर असलेला पूजाचा फोन वाजतो. पिंकीचा फोन असतो. हॅलो, ऐक ना, अगं मला ते क्लास. पिंकी बोलतच असते की ऐक ना, पूजा बाहेर आहे. सनी, ओ सॉरी जिजू, मला ते क्लासबद्दल विचारायचं होतं म्हणून फोन केला. पिंकी, इट्स ओके, मला विचार, मी सांगेन. सनी, मी डिटेल्स पाठवते. पिंकी, मला एक विचारायचं होतं. सनी, हा विचारा ना जिजू. पिंकी, तुझी दीदी माझ्यावर चिडली आहे. सनी, सोप्पा उपाय, छान डिश बनवून खाऊ घाला, सगळं विसरून जाईल. पिंकी हसतच, बस एवढंच? सनी, हो, तिला खुश करायला जास्त काही लागत नाही. पिंकी, सनी बोलतच बाहेर येऊन पूजा शेजारी बसतो. पूजा सगळ्यांसमोर असं सनीचं शेजारी येऊन बसणं कसं तरी वाटतं. तर ऐश्वर्या आणि सोनाली तिच्याकडे बघून हसत चिडवत होत्या. पूजाला अजून मान खाली घालून होती. सनीला कळतं की ती खूप जास्त लाजत आहे, म्हणून तोही मजा घ्यायला हळूच हातात हात घेतो. पूजा घाबरून इकडे तिकडे बघते तर सगळे गप्पांमध्ये बिझी असतात. सनीकडे बघून हळूच, हात सोडा ना, आपण सगळ्यांसमोर आहे. मी माझ्या बायकोचा हात धरलाय. सनी, पूजा सोडवायचा प्रयत्न करत असते, पण सनीने सुद्धा हात घट्ट धरलेला असतो आणि तिला चिडवत गालात हसत असतो. कोणीतरी बघेल म्हणून पूजा पटकन तिचा पदर टाकते. हां, हे छान केलं, आता कोणाला दिसणार पण नाही. सनी हसतच, एकतर मी अजूनही तुमच्यावर रागवली आहे, असले काही ट्रिक्स अजिबात खेळू नका. पूजा, तुला खरंच गिफ्ट आवडलं नाही? सनी, सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेता येत नसतात, त्यात माझा रागही आहे. पूजा, आता काय करू? सनी तिच्याकडे बघतच विचार करत असतो. तेवढ्यात प्रिया, हे रागू महिना ऑफिसमध्ये पण असेच असतात का? प्रिया, तसं सगळे पूजा आणि सनीकडे बघून हसायला लागतात, पण यांचं वेगळं चालू असतं. सगळे फक्त आपल्यावर हसतायत एवढंच कळत होतं. सनी नेहमीप्रमाणे शांतपणे फोन बघत असतो, तर पूजा कन्फ्युज होऊन सगळीकडे बघत होती. ऐश्वर्या हसतच तिचा पदर टाकलेल्या हाताकडे बघते आणि डोळा मारते. पूजा म्हणतच, बापरे, म्हणजे हिला कळालं, हात धरलाय. यांना पण कळत नाही. एकतर असं पटकन शेजारी येऊन बसले आणि आता असं, या त्यांना लाज तर अजिबात वाटत नाही. इकडे मीच लाजून मरून जाते. काका आणि पप्पा पण आलेत, ते फ्रेश होऊन येतील तोपर्यंत पूजा, आम्ही घर बघून येऊ. प्रिया, विहान मनातच, हे असलं काम मला का नाही सांगत? मलाच काहीतरी करावं लागेल. इराकडे बघून, चल आपण पण जाऊ यांच्यासोबत. विहान, नको ना, त्यांचे फ्रेंड्स आहेत, आपण कशाला? इरा फोन रिसीव करतच बाहेर जाते. चला आता, आपलं काम आपणच करावं लागेल वाटतं. विहान उठून रूमकडे जायला निघतो. इकडे पूजा ऐश्वर्या आणि सोनालीला घरं दाखवत होती. छान आहे का घर? पण तुला कन्फ्यूज होत नाही का? सगळ्यांची रूम आपल्याकडे तर सगळंच कॉमन असतं. सोनाली, आधी व्हायचं, आता नाही. चला आमची रूम दाखवते. पूजा, तिघी रूममध्ये येतात. पूजा, भारी का रूम, एक नंबर, पण एवढी स्वच्छ कशी काय? ऐश्वर्या हसतच, गप ग, मी काय एवढा पसारा नाही करत, थोडंफार असतं इकडे तिकडे. पूजा, मग सांग तुझे हेडफोन कुठे आहेत? सोनाली, गप ग, चल जास्त शहाणपणा करू नकोस. पूजा, बरं ते एक विचारायचं होतं. पूजा ऐश्वर्याच्या कानाजवळ जाऊन, तर सोनाली रूम बघण्यात बिझी होती. बोल की. ऐश्वर्या, ते हात तू बघितलं का? पूजा, हो, मी तर पहिल्यापासून बघितलं, पण नंतर सगळ्यांनी. ऐश्वर्या, तेवढ्यात विहान येतो. वहिनी, बाकीचे घर दाखवलं नाही? चला मी पण येतो तुमच्यासोबत.
विहान, पूजा आणि ऐश्वर्या एक नजर एकमेकांकडे बघून, हां चला. सोनू चल ग तू पुढे. ऐश्वर्या, मी मी का बरं, तुम्ही पण चला की. सोनाली, हो येतोय ग, मागून चल तू. ऐश्वर्या, मागून नाही, एकत्रच जाऊ. सोनाली चल ग पुढे, आम्हाला बोलायचं आहे आणि तू लहान आहेस. ऐश्वर्या, सोनाली रागाने पुढे निघून जाते तर तिच्या मागे विहान जातो. इकडे पूजा ऐश्वर्या हसतच एकमेकांना टाळी देतात. येडी आहेस का ग, ती काय विचार करेल. पूजा, ती बालिश आहे. ऐश्वर्या, काही का असू दे, तुला वेगळं वाटत नाही का. पूजा, येडं म्हणून पेढा खाऊ नकोस, मला माहिती आहे तुला पण सगळं कळतं. ऐश्वर्या, पूजा, पण सोनूला कधी कळणार, ते पण आहेच म्हणा, पण तिला कळालं ना तर विहानला जवळपास फिरकू पण देणार नाही. ऐश्वर्या, हो ना, बरं चल बाकीचं घर दाखवते. पूजा, थोड्या वेळाने सगळे खाली एकत्र जेवायला बसतात. येडं म्हणून पेढा खाऊ नकोस, मला माहिती आहे तुला पण सगळं कळतं. ऐश्वर्या, पूजा, पण सोनूला कधी कळणार, ते पण आहेच म्हणा, पण तिला कळालं ना तर विहान जवळपास फिरकू देणार नाही. ऐश्वर्या, हो ना, बरं चल बाकीचं घर दाखवते. सगळे खाली एकत्र जेवायला बसतात. पूजा आणि आई सगळ्यांना जेवण वाढतात. आई जाऊन बसतात. पूजा बसतच असते की तोंडाला हात लावून खालच्या रूमकडे पळतच जाते. सगळे बघतच राहतात. हिला काय झालं. आजी, बहुतेक तिला मळमळ होत होती. सोनाली तिचे तर्क लावत, मी आलेच. सनी पूजाच्या पाठोपाठ जातो तर इकडे आजी, मोठी आई आणि आई खुश होतात. आज तर गोड खाल्लं पाहिजेच. आजी खुशीत, आजी दादा खाऊ देत नाही माहिती ना तुला, मग आज कशाला. इरा, तुला नाही कळणार पण मी आज खाणारच. आजी, तर इकडे पूजा नॅपकिनने चेहरा पुसतच बाहेर येते. आता बरं वाटतंय का, का डॉक्टरला बोलवायचं. सनी काळजीने, नाही आता बरं आहे. पूजा बेडवर बसतच, बरं चला जरा आराम कर, मी जेवण रूममध्ये मागवतो. सनी, नको मला. पूजा, थोडं खा चल. सनी बळजबरीने उठवत, हो पण आधी त्यांना सांगून जाते ना. पूजा, परत चल, पण असं का झालं तुला. सनी, 2 दिवस दगदग झाली आणि जेवण झोप वेळेवर नाही ना, म्हणून झालं असेल. पूजा, दोघेही डायनिंग टेबल जवळ येतात तर इकडे सगळे खुश होऊन त्यांच्याकडे बघतच असतात. पूजा आणि सनी कन्फ्यूज होऊन बघतच असतात. तर प्रेक्षकांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग, कमेंट करून नक्की कळवा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता याचा पुढचा भाग अजूनच इंटरेस्टिंग आहे, तेव्हा बिलकुल मिस करू नका. आणि सॉरी